अमरावतीची निवडणूक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली। अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहारनं बंड पुकारलाय। प्रहारचे नेते बच्चू कडूंनी काहीही करून नवनीत राणांना पराभूत करणार अशी भूमिका आता घेतली। अमरावतीत अब की बार प्रहारचा उमेदवार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनेश बुब प्रहारचे उमेदवार। अमरावतीत चौरंगी लढत होणार। अमरावतीची निवडणूक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे। अमरावतीत नवनीत राणांविरोधात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहारनं बंड पुकारलंय। प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी काहीही करून नवनीत राणांना पराभूत करणार अशी भूमिका घेतली आहे। नवनीत राणांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिनेश बुब यांना प्रहारनं रिंगणात उतरवलंय। दिनेश बुब यांनीही येत्या 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे। की आम्हाला कुठल्याही या सोपस्कारामध्ये न पडता सरळ थेट प्रहारच्या उमेदवारीवर लढणं क्रमपात्र झालेलं आहे। 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल। कुठून कुठपर्यंत आणि रस्त्याचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला 1 तारखेच्या अगोदर जाहीर करण्यात येईल। दिनेश बुब यांचा विजय निश्चित असल्याचा दावा प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी केलाय। परिस्थिति गंभीर हो चुकी थी, तब हमने निर्णय लिया है कि अब दिनेश भाई अब प्रहार के उम्मीदवार रहो और आपको रहना है। हमारी सबके सहयोग और सबकी मदद रहेगी। हमारी कोशिश है कि हम उनको चुन के लाए। अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे, वंचितच्या प्राजक्ता पिल्लेवान आणि प्रहारचे दिनेश बुब असं लढतीचं चित्र तयार झालंय। शिवसेनेचे अडसूळही रिंगणात उतरल्यास अमरावतीत पंचरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।